ग्रामीण पोलिसांनी 30,63,000 रुपयांचा गुटखा पकडला. ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत केली 16 मे रोजी कांदा मार्केट चौक नांदेड इथं कारवाई. नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत महाराष्ट्र शासनानं बंदी घातलेल्या गुटखा आणि सुगंधित पान मसाला विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले होते. त्याच अनुषंगानं पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांच्या वतीनं टापरे चौक वाजेगाव नांदेड परिसरातून पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप पांढऱ्या रंगाचं वाहन गाडेगाव रोडने बोंडार बायपास हायवेने नांदेड शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा सुगंधित पान मसाला बेकायदेशीरित्या विक्री करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार कांदा मार्केट चौक नांदेड येथे सापळा रचून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप क्रमांक MH 27T3601 पांढऱ्या रंगाचा थांबून पाठीमागे जाऊन या वाहनाचा क्रमांक चेक करण्यात आला. चालक याने पोलिसांना कट मारून निष्काळजीपणाने भरधाव वेगात निघून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून पुढे त्यास अडवून वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले. यावेळी नाव गाव विचारले असता रईस मोहम्मद अमीर मोहम्मद, व्यवसाय गाडी चालक, राहणार शांतीनगर, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा असं सांगण्यात आलेलं आहे. हा पिकअप वाहनाची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनानं बंदी घातलेल्या मानवी शरीरास अपायकारक असलेल्या गुटखा ज्याची किंमत वाहना समवेत 30,63,650 रुपयांचा आहे. मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त करून आरोपितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी अटक करून न्यायालयासमोर नांदेड इथं हजर करण्यात आलेला आहे. सदर आरोपीचा 2 दिवसांचा ग्रामीण पोलिसांच्या वतीनं PCR न्यायालयाकडे मागण्यात आला. त्यानुसार PCR देण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या वतीनं पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर समवेत पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस जमादार मारुती पचलिंग, शंकर माळगे, धमपाल कांबळे व इतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. मारुती पचलिंग, व्यवसाय नोकरी, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं हेड कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपितांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुटख्या संबंधितची ही अनेक दिवसानंतरची मोठी कारवाई असल्यानं पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होते आहे.